राज्य सरकारच्या योजनांचे लाभ एका छताखाली देणाऱ्या शासन आपल्या दारी या 22 कार्यक्रमांच्या माध्यमातून 5,62,00,000 लोकांना लाभ मिळाले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली। हिंगोलीत आयोजित शासन आपल्या दारी या कार्यक्रमात ते आज बोलत होते। हिंगोलीतही या कार्यक्रमाच्या माध्यमातून लाभ मिळवण्यासाठी 13,70,230 लाभार्थ्यांची नोंद झाली आहे, असं सांगत महायुती सरकारवर असलेला विश्वास लोकांच्या प्रतिसादामधून व्यक्त होत आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले। पूर्वी लाभ, लाभार्थी, योजना सगळं होतं, मात्र लाभ मिळवण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागत होते। मुंबईला चक्रा माराव्या लागत होत्या, म्हणून अनेकांनी लाभ घेणं सोडून दिलं होतं। आता मात्र या शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या माध्यमातून शासन लाभार्थ्यांच्या दारापर्यंत पोहोचत आहे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। 1.5-2 वर्षामध्ये अतिशय वेगाने विकास सुरू आहे आणि एक एक पायरी आपण प्रगतीची गाठतोय आणि त्यामध्ये एक प्रगतीची पायरी म्हणजे हा आपला शासन आपल्या दारी हा कार्यक्रम आहे। खरं म्हणजे शासन आपल्या दारी हे आणण्याचं प्रयोजन जे आहे, हे प्रयोजन एवढं आहे की पूर्वी पण लाभ होते, लाभार्थी होते, योजना होत्या, परंतु त्या योजना आणि लाभ मिळवायला माता भगिनींना खूप कष्ट करावे लागत होते, मेहनत घ्यावी लागत होती, चक्रा माराव्या लागत होत्या आणि म्हणून तो लाभ घेण्याचा नाद ते सोडून देत होते। म्हणून आम्ही ठरवलं की हा शासनाचा निर्णय, शासनाच्या योजनांचा लाभ मिळाला पाहिजे आणि म्हणून थेट आम्ही एका छताखाली शासन आपल्या दारी या ठिकाणी आणण्याचा कार्यक्रम आपण सुरू केला। मला अभिमान वाटतो, आज मी तुम्हाला सांगू इच्छितो, जवळपास 22 शासन आपल्या दारीचे कार्यक्रम झाले। बांधवांनो आणि भगिनींनो, या 22 कार्यक्रमामध्ये 5,65,00,000 लोकांना लाभ मिळाले। डबल इंजिन सरकारमुळे राज्यात 1.5-2 वर्षांमध्ये अतिशय वेगाने विकास सुरू आहे। महायुतीच्या कामाचा धडाका मोठा असल्यामुळे महाविकास आघाडीचे नेते व्यथित आहेत, असा टोला त्यांनी लगावला। पुण्यात मल्टीनॅशनल हीलिंग हॉस्पिटलचं भूमिपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील तसंच खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत आज झालं। सुमारे 500 कोटी रुपयांच्या विकास कामांचं उद्घाटन यावेळी करण्यात आलं। या हॉस्पिटलसाठी नेदरलँडसोबत करण्यात आलेला करार पथदर्शी ठरेल, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। या हॉस्पिटलमध्ये नेदरलँड्सनं मंजूर केलेली जागतिक पातळीवरील यंत्रणा उपलब्ध आहेत, तसंच या ठिकाणी सुसज्ज पद्धतीच्या पोलीस स्थानकं उभारण्याचे निर्देश फडणवीस यांनी दिले आहेत। सर्वोच्च न्यायालयात ओबीसी समूहाच्या मुद्द्याचा निकाल लागत नसल्यामुळे गेल्या 2 वर्षांपासून महापालिकेच्या निवडणुका रखडल्या। याचा निकाल लागून तात्काळ निवडणुका घेण्यात याव्यात, हाच सरकारचा मानस असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं। आज उद्घाटन झालेल्या या रुग्णालयात गरीब नागरिकांसाठी 6% बेड्स मोफत तर 10% बेड्स शासकीय अनुदानात कमी किमतीत देण्यात येणार असल्याचं पवार यांनी सांगितलं। तसंच पिंपरी चिंचवड इथं लागू करण्यात येत असलेल्या कराच्या निर्णयाला थांबवण्याचे आदेश दिल्याचं पवार यांनी सांगितलं।